मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। जुगाराच्या अड्ड्यावर जबरी मारहाण करून 3 लाख रुपये लुटणाऱ्या मनसेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह ठाणे मुख्यालयातील 5 पोलीस कॉन्स्टेबलांवर गुन्हा दाखल। इंदिरानगर येथे घराच्या मालकी हक्क प्रकरणावरून कुटुंबियांना मारहाण। जोशी वेडेकर महाविद्यालयाच्या वतीनं ब्रेल लिपीतील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष वाचनालयाची सुरुवात। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। जुगाराच्या आहारी गेलेल्या मनसे युवा शहर उपाध्यक्षाची पैशावरून जुगाराच्या अड्ड्यावर झालेल्या बाचाबाचीनंतर आपल्या मित्रांना बोलावून जबरी मारहाण करून अड्ड्यावरील 3 लाख रुपये लुटल्या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाणे मुख्यालयातील 5 पोलीस कॉन्स्टेबल आणि 2 मनसेचे पदाधिकारी अशा 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जुगाराच्या अड्ड्यात जुगार खेळून हाणामारी करीत लाखोची लूट करणाऱ्या या 7 जणांमध्ये 2 मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। अटक आरोपीत बीकेबी येथे राहणारा करण खरे उर्फ सनी हा ठाणे शहर युवा मनसेचा उपाध्यक्ष आहे, तर अंबरनाथ येथे राहणारा आरोपी विष्णू नखाते हाही मनसेचा पदाधिकारी असून करण खरे याचा तो मित्र आहे। तर अटक 5 आरोपी पोलिसात मयूर डोंगे ठाणे नगर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे। विजेंद्र कदम आणि विनोद नेमाणे हे दोघे ठाणे पोलीस मुख्यालयातील एमटी विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। आरोपी संदीप देसाई या ठाणे पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे, तर स्वप्नील दानेश्वर कांजणे हा ठाणे ग्रामीण विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। ठाणे जिल्हा विधी प्राधिकरणाने सुरू केलेल्या न्याय आपल्या दारी या योजनेअंतर्गत फिरत्या न्यायालयाने 439 पैकी 100 प्रकरणांमध्ये समझोता घडवून आणला आहे। 100 दिवाणी आणि फौजदारी खटले निकाली निघणे हे या योजनेचं यश समजलं जात आहे। त्यामुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचं प्रमाण कमी होत असून लोकांना आपल्या गावातच न्याय मिळू लागलाय। महिन्याभरापूर्वी फिरते न्यायालय हा उपक्रम सुरू करण्यात आला होता, त्यासाठी विशेष मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे। न्यायाधीश, वकील, समाजसेवकांचं पॅनल या व्हॅनमधून जिल्ह्यात गावोगावी फिरत आहे। कल्याण, शहापूर, उल्हासनगर, वाशी या तालुक्यातील 439 खटले या फिरत्या न्यायालयात दाखल झाले होते। त्यातील 100 खटले निकाली काढण्यात आले असून त्यात 12,890 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव RS साळगावकर यांनी दिली आहे। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कायदेविषयक साक्षरता शिबिर घेण्यात आलं, तसंच या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली। गावागावात जाऊन फिरते न्यायालय खटल्यांचा न्यायनिवाडा करते, मात्र अनेक खटल्यांमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात। अनेकदा हे न्यायालय गावात गेल्यानंतर दोन्ही गट उपस्थित नसल्यानं खटल्यांची सुनावणी घेता येत नाही। हाणामारी, जमिनींचे वाद अशा खटल्यांमध्ये दोन्ही पक्षकार एकाच गावातले असल्यामुळे ती प्रकरणं निकाली निघण्याचं प्रमाण जास्त आहे। अतिदुर्गम भागातील लोकांना कायदेविषयक ज्ञान फारसे नसतं, त्यांच्यातही जागृती निर्माण करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकानं शहरातील बेकायदा बांधकाम तोडण्यास सुरुवात केली असून काल लोकमान्य नगर येथे बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं अचानक हातोडा मारला। ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील बेकायदा बांधकामं तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु अशी बेकायदा बांधकामं तोडण्यासाठी अतिक्रमण विभागातर्फे 15 दिवस आधी नोटीस बजावण्यात येते। त्यानंतर या नोटीसीला दाद न दिल्यास ही बांधकामं तोडण्यात येतात। मात्र
मात्र लोकमान्य नगर येथे काल तोडण्यात आलेल्या या बांधकामांना एक दिवस आधी नोटीस देण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांधकामं जमीनदोस्त करण्यात आल्यानं या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। लोकमान्य नगर येथील सिद्धिविनायक प्लाझा समोर 10 बाय 20 फुटाच्या बैठा खोल्यांचं बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं। या खोल्यांमध्ये काही नागरिक वास्तव्यास होते। यातील नागरिकांना मंगळवारी घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर काल सायंकाळी अतिक्रमण विरोधी पथकानं या बांधकामांवर हातोडा मारला। महापालिकेकडून परवानगी न घेता बांधकाम करण्यात येऊन तसंच वापर परवाना घेतल्याशिवाय या घरांमध्ये नागरिक वास्तव्य करीत असल्यामुळे ही कारवाई करीत असल्याचं नोटीसमध्ये बजावण्यात आलं होतं। परंतु 15 दिवस आधी नोटीस बजावण्यात आल्यानंतर घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात येतात असं असलं तरी अतिक्रमण विरोधी पथकानं एक दिवस आधी दिलेल्या नोटीस नंतर दुसऱ्याच दिवशी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली। शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं असून अशा बांधकामांवर कारवाई करण्यास पालिका दुर्लक्ष करीत असून काल करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। ठाण्याच्या जोशी वेडेकर महाविद्यालयाच्या वतीनं विशेष करून ब्रेल लिपीतील विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सुरुवात करण्यात आली आहे। पुस्तक वाचण्याची आवड सर्वांनाच असते, परंतु मनानं आणि दृष्टीनं अधू असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचणं अत्यंत कठीण असतं। त्यासाठी जोशी वेडेकर महाविद्यालयाच्या वतीनं या वाचनालयाची सुरुवात करण्यात आली आहे। ठाण्यातील महाविद्यालयातील अशा प्रकारचं वाचनालय ही पहिलीच संकल्पना आहे। ठाण्यातील या महाविद्यालयातील एकूण 8 विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा उपयोग होणार आहे। नेहमीच वाचनात येणाऱ्या पुस्तकांची भाषा इतर विद्यार्थ्यांना समजत नाही, त्यामुळे आता ब्रेल लिपीतील पुस्तकं या विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी या वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे। या वाचनालयाच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना 200 ग्रंथ आणि इतर पुस्तकं ब्रेल लिपीच्या माध्यमातून वाचण्यास मिळणार असल्याची माहिती जोशी बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल नारायण बारसे यांनी दिली आहे। पालघर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू झाल्यानंतर आता आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत। ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी मागील वर्षी एक खास कक्ष तयार करण्यात आला होता, परंतु तो कक्ष सध्या बंद अवस्थेत आहे। सध्या स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढलं आहे। पालघरमध्ये एकाचा मृत्यू झाला तर पुण्यातही स्वाईन फ्लूची साथ सुरू झाली आहे। असं असताना ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आम्ही योग्य ती उपाययोजना करू असं सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे कळवा रुग्णालयात गेल्या वर्षी तयार करण्यात आलेला स्वाईन फ्लूचा कक्ष बंदच असून तो कुठे होता याचाही थांगपत्ता नाही। सध्या ठाण्यात रुग्ण नसल्यानं हा कक्ष बंद ठेवला असून रुग्ण आढळले तर तो पुन्हा सुरू करण्यात येईल असं रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। घराचा वाद निर्माण होताच सिव्हिल प्रकरण आहे असं सांगून हात वर करीत पोलीस ठाण्यात NC नोंदवून न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात येतो, असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना असतानाच श्रीनगर पोलिसांनी मात्र एका घराच्या मालकीच्या प्रकरणात वेगळीच भूमिका बजावल्याचं चित्र दिसलं। पोलिसांनी चक्क घराला टाळं लावून लेखी लिहून घेतल्याशिवाय पीडितांना चाव्या दिल्या नसल्याचं प्रकरण उजेडात आले। या प्रकारामुळे श्रीनगर पोलीस न्यायालय चालवित आहे का असा प्रश्न तक्रारदार आणि नागरिकांना पडला आहे। 16 वर्ष घरात राहणाऱ्या घराच्या मालकी वाद उत्पन्न झाला असून याबाबत 6 महिन्यांपासून पालिकेच्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे। न्यायालय स्थगितीसाठी अर्जही दाखल असताना पोलिसांच्या संगनमतानं श्याम बहादूर सिंग यांच्या हस्तकांनी शनिवारी सकाळी हृदयनाथ यादव राहत असलेल्या ओम साईनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वागळे इस्टेट या ठिकाणी 20 ते 25 महिला आणि पुरुषांना आणून यादव यांचं सामान घराबाहेर फेकण्यात आलं। या प्रकरणाला आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी आदेश दिल्यानंतर श्रीनगर पोलिसांची भूमिका ही संशयास्पद ठरली आहे। तक्रारदाराला कायद्याचा धाक आणि दडपशाही करणाऱ्यांना अभय दिल्याचं चित्र या निमित्तानं दिसून आलं। 8-10 बाई लेकर आई और हम लोग को ऐसा मार पीट के जैसा सब सामान विमान बाहर निकाल दी और क्या की और उसमें और औरत थे बहुत जन जैसा बाहरी लेकर आए। पुलिस ने कुछ बोला नहीं, लिख नहीं रहा है हम लोग को जैसा कि लेकर आती है जैसा ऐसा दादागिरी जैसा औरत लेकर खड़ा हो करके पुलिस वाले ने खड़ा हो करके हम लोग को वो ये बाई को मरवाए। पुलिस वाले ने कोई कार्रवाई नहीं की क्योंकि वो ने 2 लाख रुपया खाया है, हम जानते हैं, हमको सब बाहरी लोग बताए हैं। तो पुलिस खड़े थे, वो भी मारपीट चालू किए। जो धारा वो लोग को लगाना चाहिए वो धारा हम लोग पे लगा रहे हैं।
ऐसा मतलब वो पुलिस वाले मतलब ऐसा देख करके भी अनदेखा बन रहे हैं। उषा यादव, गीता सिंह और द्वारिका चौरसिया ऐसे ऐसे कई भाई लोगों को 10-15 भाई लोग को लेके आए वो लोग ने। और मैं इसको देखने गई थी, मैं वहाँ पे थी, वहाँ पे मैं थी, इसको देखने गई थी। इसका तबीयत खराब था, मैं ये बीमार थी, मेरे गांव वाली है, मतलब मायके की है। मैं इसका सुनी कि बीमार है, मैं देखने के लिए गई। हमको भी हमारे ऊपर भी हमला किया, मेरे नाक का और कान का मंगलसूत्र, मतलब अभी इधर देखो खरोच लगा है, इधर भी मतलब ऐसा वो लोग ने झपेटा कि मैं छुड़ाते छुड़ाते मेरे को भी मार लगा। मैं वहाँ पे मौजूद थे इसको देखने के लिए। हाँ, पुलिस वाले ने बोला एक का कंप्लेन लेंगे, जो धारा वो लोग पे लगाना चाहिए वो धारा हम लोग पे लगाया। हम लोग उसको देखने गए, हमारा भी नाम लगा डाल दिया उसमें पुलिस चौकी में। आपने किस प्रकार से मदद की इन लोगों को? इसके बड़े भाई भाग के आया मेरे पास 11:30 बजे के टाइम। मेरा घर में मारपीट हो रहे, घर में गुंडा घुस गया, तोड़ फोड़ हो रहे। तो मैंने पुलिस स्टेशन श्रीनगर में फ़ोन किया 11 तारीख को, 10 तारीख को रात को फ़ोन किया। तो श्रीनगर पुलिस स्टेशन मेरे को पुलिस वाला बोला किधर हो गया। तो मैंने दूसरी बार फ़ोन किया, आधा घंटा के बाद में पुलिस वाला आए तो बोला मेरे को जगह बताओ। तो मैंने जगह बताने के लिए उसके घर की तरफ गया। पुलिस वाला मेरा नाम से भी 324 गुना दाखिल किया। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।